विधानसभेला सावंतवाडी मतदारसंघातून बंडखोरी केलेल्या आणि भाजपातून हकालपट्टी झालेल्या विशाल परबांना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी पुन्हा पक्षप्रवेश दिलाय आणि त्यांची घरवापसी करून घेतली। विशेष म्हणजे हे तेच विशाल परब आहेत खरं तर ज्यांनी थेट नारायण राणेंची तक्रार देवेंद्र फडणवीसांकडे केली होती आणि ती तक्रार अशी होती की नारायण राणे हे रवींद्र चव्हाणांना त्रास देतात आणि त्यांच्या याच आरोपांमुळे खरं तर भाजपात खळबळ उडाली आणि मग पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। पण आता त्याच विशाल परबांचा पुन्हा भाजप प्रवेश झाल्यानं भाजपात राणेंचं वजन राहिलेलं नाही असा खोचक टोला शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईकांनी लगावलाय। ते काय म्हणालेत पाहूयात। कोणाला घ्यायचं हे मी ठरवणार आहे, परंतु रवींद्र चव्हाणांनी राणेंना शिंदे गटात सोडा, भाजपमध्ये सुद्धा त्यांची ताकद नाही हे कालच्या विशाल परबांच्या स्टेटमेंट प्रवेशावरून दाखवून दिलं आहे। खरं तर राणेंना न विचारता काल विशाल परबचा रवींद्र चव्हाणांनी प्रवेश घेतला, कारण आज राणे त्या विशाल परबांबरोबर मांडीला मांडी लावून बसणार काय हा आमचा खरा सवाल आहे। कारण निवडणुकीमध्ये विशाल परबवर दरम्यान याविषयी विशाल परबांना पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी नो कमेंट्स म्हणत सावध प्रतिक्रिया दिली। ते काय म्हणाले पहा। तुमच्या प्रवेशानंतर प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणतात की राणे आता विशाल परबांना स्वीकारणार का? मी असं म्हणतो की या गोष्टीवर नो कमेंट्स दिलेली चांगली आणि आमच्या घरातलं भांडण आहे ना, घरातलं भांडण आम्ही काय ते बघू आणि आम्ही कोणाशी वाद केलाच नाही। मी पहिल्या दिवसापासून सगळ्यांशी प्रेमानेच आहे, मी कोणावर आजपर्यंत बोललो नाही। आता दुसरे काय बोलतात त्याच्यावर मी प्रतिक्रिया का देऊ, बरोबर ना? त्यामुळे त्यांना सांगा की गणपती राय येत आहेत, मोदक खावा। आता झालंय असं की याच विशाल परबांच्या पक्षप्रवेशामुळे शिंदेची शिवसेना आणि भाजपातील राणे गट हा नाराज असल्याची चर्चा आहे। तरी विशाल परबांच्या पक्षप्रवेशाला भाजपचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला एकही बडा नेता उपस्थित नव्हता, त्यामुळे आता राणेंना अंधारात ठेवून हा पक्षप्रवेश झालाय का असा सवाल उपस्थित होतोय। तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय, आपली मतं कमेंट करून जरूर सांगा।